भीमाशंकर लेणी पाहून आता आम्ही चाललोय इकडे पलीकडच्या साईडला असलेली अंबा अंबिका लेणी पाहण्यासाठी। अंबा अंबिका लेणीमधील ही सर्वात पहिली केव, ही आता लॉक करून बंद केली। इथे पहिल्या केवच्या बाजूलाच असं पाण्याचं टाकं पाणपोळी आहे आणि ही आतमध्ये तिथे पायऱ्या उतरून जाण्यासारखं आहे आणि तिथे ते पाण्याचं टाकं खूप खोल टाकं दिसतं इथून तरी। याच टाक्याच्या वरच्या भागामध्ये इथे ही अर्धवट स्वरूपातली भिक्खू कक्ष आहे। त्याच्या बाजूलाच इथं आणखीन एक भिक्खू कक्ष कोरण्याचं काम झालेलं दिसतंय, पण हे पण अर्धवट आहे। आणि इथं सुद्धा एक पाण्याचं टाकं दिसतंय, पण हे आता कोरडं पडलंय। याच्याच बाजूला आणखीन एक भिक्खू कक्ष दिसतोय। ह्या इथल्या भिक्खू कक्षाचं मात्र दोन्ही साईडच्या भिंती तुटल्या आहेत पूर्णपणे। या इकडच्या साईडला पण हा एक भिक्खू कक्ष होता आणि हे इथलं मूळ सभागृह। ह्या भिक्खू कक्षाच्या आतमध्ये सुद्धा हे आणखीन एक कक्ष दिसतोय आणि ह्याला आता लॉक केलेलं आहे। इथे थोडा वटवाघळांचा वावर आहे आणि इथे असलेले हे आणखीन दोन कक्ष आहेत ज्यांना लॉक करून ठेवलंय। या इथून पायऱ्या चढून वर गेल्यानंतर इथे वरती एक केव दिसते आणि ही वरच्या मजल्यामध्ये असलेली केव आहे। तर इथून ह्या अशा पण पायऱ्या चढून, ह्या पायऱ्या आत्ता बनवलेल्या पायऱ्या आहेत कॉन्क्रीट करून, त्यापूर्वीच्या ह्या आधीच्या पायऱ्या ह्या इथे आहेत। खाली इथे एक पाण्याचं मोठं टाकं आहे, तेही आता बंद करून ठेवलंय त्याला। त्याच्या बाजूलाच हे इथं आणखीन एक पाण्याचं टाकं। ही पाण्याची टाकी खोल टाकी आहेत, पण आता ती कोरडी पडलीत।
इथे पाण्याचा खूप साठा दिसतोय. लेणीच्या ह्या भागामध्ये इथे हा स्तूप दिसतोय. इथे स्तूपाच्या खालच्या भागामध्ये हे आणखीन एक पाण्याचं टाकं दिसतंय. पाणपोढी. अंबा अंबिका लेणीमधील मुख्य चैत्यगृह हे इथे आहे. इथे सुद्धा आतमध्ये खूप मोठा स्तूप दिसतोय. हा मुख्य स्तूप असलेला चैत्यगृह म्हणजेच 26 नंबरची केव. सत्तावीस नंबरच्या ह्या भिक्खू कक्षाच्या बाहेर इथे हा धम्मलिपीमधला शिलालेख दिसतोय. हा त्याच्या बाजूचा दुसरा चैत्यगृह सॉरी भिक्खू कक्ष. आणि ह्या भिक्खू कक्षाच्याच बाजूला हे आणखीन 2 कक्ष आहेत. हा 28 नंबरचा कक्ष. ही खोली छोटीशीच खोली. आणि इकडे हा 29 नंबरचा भिक्खू कक्ष. कक्षाच्याच बाजूला हा आणखीन एक बौद्ध स्तूप आहे. या बौद्ध स्तूपाच्याच बाजूला इथे हे पाण्याचं टाकं होतं, पण ते पूर्णतः बुजलंय आता. काळ साचलाय त्याच्यामध्ये. आणि इथे पण एक शिलालेख दिसतोय. बरोच जे शहर होतं गुजरातचं, तिथे 2 व्यापारी होते, बुद्धमित्र आणि बुद्ध रक्षित. ते लाकडाचे व्यापारी होते. त्यांनी हे 2 भिक्खू कक्ष संघासाठी दान दिले. त्याचा हा शिलालेख आहे. त्याचा भरू कचकानम भातुणम बुद्धमितस बुद्ध रक्षितस डी गब देय धम्मम असं पाली भाषेत दिलेलं आहे दोन्ही लिपीमध्ये. लेणीच्या वरच्या भागामध्ये इकडे काही भिक्खू कक्ष आहेत. तर आता मी वरती जाऊन थोडंसं त्या भागाचं शूट करून येतो. समोर एक जी लेणी दिसते, आता ह्या लेणीकडे जाण्यासाठी नेमकं पायऱ्या कुठून होत्या ते कळत नाही. कारण इकडच्या आतले हे सर्व आता लेणी कक्ष बंद असल्यामुळे जर आतून जर जिना असेल तिकडे जाण्यासाठी तर तो दिसणार नाही आहे. अच्छा, ह्या लेणीकडे येण्यासाठी ही वाट अशी इथून आहे आणि या समोरच्या लेणीकडे जाता येतं. मध्ये ही इथे एक अपूर्ण स्वरूपाची लेणी दिसते. आणि इथे हे एक पाण्याचं टाकं आहे, पण ते आता आतलं पाणी खराब दिसते खूप. हा इथे असलेला एक छोटासा भिक्खू कक्ष. आणि ही इथे बसण्याची जागा. हा 33 नंबरचा भिक्खू कक्ष, पण इथे आता लॉक केले. आणि याच्याच बाजूला हा असलेला 32 नंबरचा भिक्खू कक्ष, पण हा सुद्धा लॉक आहे. इथे काहीतरी
दगडामध्ये खोदकाम करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय, पण ते अपूर्ण राहिलंय. हा इथला कक्ष अपूर्ण राहिलाय. आणि हा इकडचा 31 नंबरचा भिक्खू कक्ष, यालाही बंद करून ठेवलंय. थोडंसं हे खोदकाम करण्याचं काम केलेलं दिसतंय, पण ते अपूर्ण आहे. आणि त्या पुढच्या भागामध्ये काही लेणी नाही आहेत. सुमारे 7व्या-8व्या शतकानंतर बौद्ध धर्माचा ऱ्हास झाल्यानंतर ही बौद्ध लेणी ही बेवारस झाली होती. आणि त्यामुळे बऱ्याचदा हे नेमकं काय आहेत याबद्दल त्यावेळच्या जनमानसामध्ये काहीच त्याच्याबद्दल माहिती नव्हती. सुमारे 7व्या-8व्या शतकानंतर भारतातून बौद्ध धर्माचा ऱ्हास झाल्यानंतर ही लेणी बेवारस अवस्थेत होती. म्हणजे बरीचशी लेणी ही जंगलामध्ये होती, ती लोकांच्या नजरेसनी पडली नव्हती, किंवा जी लोकवस्तीपासून जवळ होती त्या लेण्यांना, ती लेणी नेमकी काय आहेत याबद्दल लोकांमध्ये काहीच माहीत नव्हती त्याबद्दल. त्यामुळे ह्या लेण्यांना मग नंतरच्या काळामध्ये यांच्यावर अतिक्रमण झालं, धार्मिक अतिक्रमण झालं. त्याचं कारणही असं होतं की ही नेमकी ही ठिकाणं ह्या वास्तूंना काय म्हणतात याबद्दल कोणालाच माहीत नव्हती. त्यामुळे मग जे बौद्ध स्तूप होते त्या बौद्ध स्तूपांना त्याचा आकार शिवलिंगासारखा दिसत असल्यामुळे त्याला शिवलिंग समजून त्याची पूजा करणं, किंवा बुद्धांच्या मूर्तींना साधारण स्वरूप त्याचं हे शंकरासारखं वाटत असल्यामुळे नंतर त्यांना शंकर समजून त्याच्यावर थोडंसं आणखीन त्याचं विद्रुपीकरण म्हणा किंवा त्याचं मॉडिफिकेशन म्हणा करण्याचा प्रयत्न लोकांनी केला. त्यामुळे ह्या लेणीची आता ही जी नावं आहेत ही जी बौद्ध धम्माशी संबंधित नाही आहेत, जसं की अंबांबिका, त्यानंतर भीमाशंकर, लेण्याद्री, ही सगळी नावं ही नंतरच्या काळामध्ये ही अतिक्रमण झाल्यानंतर ही ती नावं स्थानिक लोकांनी दिलेली नावं आहेत. आज गरज आहे लोकांनी ह्या ऐतिहासिक वास्तूचा खरा इतिहास समजून घेणं आणि ह्या ऐतिहासिक वास्तूंवरील अतिक्रमण हटवण्यासाठी एक पाऊल पुढे घेणं हे फार गरजेचं आहे. आता आम्ही भूतलेणीकडे जातोय, पण या भूतलेणीकडे जाताना वाटेतच ही अशी एक अर्धवट स्वरूपातली केव दिसते. इथे लेणी कोरण्याचं काम झालंय, पण ते पूर्ण झालेलं नाहीये. या इथे एक पाण्याचं टाकही कोरलेलं आहे, पाणपुढी आहे, पण हे पाणी आता खराब झालंय आणि इथं ही लेणीचं कोरण्याचं काम झालंय जे अर्धवट स्वरूपातच आहे.